शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज ऊसाला ड्रीपद्वारे NPK शोधणार आहोत. त्यामध्ये 12-00-38 हे 5 किलो घेणार आहोत. 12-11-18 हे 5 किलो घेणार आहोत. अमोनियम सल्फेट हे 5 किलो घेणार आहोत. त्याच्यानंतर झुबो हे पोटॅशियम युक्त खत, यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन आणि पोटॅश हे मिळणार आहे. हे आपण 5 किलो सोडणार आहोत. त्याच्यानंतर मायक्रोन्यूटन देखील आपण 2 लिटर प्रति एकर या प्रमाणात सोडणार आहोत. 8 महिन्याचा ऊस आहे. 1 डिसेंबरला या ऊसाची लागवड आपण केली होती. तुम्ही बघू शकता ऊस हा पूर्णपणे हिरवागार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये या प्लॉटला पूर्णपणे ड्रीप असल्यामुळे कसल्याही पाण्याची कमतरता आपल्याला भासली नाही. ऊस हा 10 ते 12 कांड्यांवरती आहे. आता 8 महिन्याचा ऊस. जर आपण या खताचा एकत्रित डोस दिला तर याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. यामुळे काय होतील, ऊसाची कांड्यांची जाडी आणि ऊसाचे वजन या खतामुळे वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला उत्पादन वाढण्यास मदत होईल. आणि दुसरं म्हणजे साखरेचे प्रमाण देखील सुधारण्यास या खतामुळे मदत होईल. झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढेल. या सर्व खतांचा एकत्रित फायदा हा आहे. तुम्ही बघू शकता ऊसाची लांबी, कांड्यांची, पेऱ्याची संख्या चांगली आहे. आता फक्त आपल्याला जाडी वाढवण्यासाठी आपण हे खत सोडणार आहोत, जेणेकरून उत्पादनात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल. ठीक आहे. वेळोवेळी अशीच ऊसाबद्दल माहिती हवी असेल आणि तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. धन्यवाद.